राष्ट्रवादीचा एक 17 जानेवारीचा व्हिडिओ हा समोर आलेला आहे। झी24 तासच्या हाती हा व्हिडिओ लागलेला आहे आणि या बैठकीमध्ये विलीनीकरणासंदर्भात चर्चा झालेली होती। ही निर्णायक बैठक होती आणि याच बैठकीमध्ये 12 फेब्रुवारीला विलीनीकरणासंदर्भातली जाहीर घोषणा करण्याचा निर्णय झालेला होता, अशी माहिती समोर आली आहे। आता विलीनीकरण कुठलं झालेलं नाहीये। विलीनीकरणाची जी चर्चा झालेली असेल नसेल त्याच्याविषयी कल्पना दादांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये आणि माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला कळते। दादांच्या मनात असेल तर ते आत्तापर्यंत पक्षाच्या फोरमवर किंवा पक्षाच्या व्यासपीठावर त्यांनी अजूनपर्यंत तसं मत असं काही कुठे मांडताना दिसलं नाही, परंतु त्यांची इच्छा होती विलीनीकरण झालं पाहिजे अशी इच्छा होती, असं बॉडी लँग्वेजवरून आम्ही अंदाज करत होतो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तशा प्रकारच्या सूचनाही दिल्या होत्या। राहिला प्रश्न काय आता राहिला प्रश्न नाही, त्यांना आता त्या पवार साहेबांनी ते विधान केलेलं असेल ते कदाचित सत्यही असेल, त्यांना कदाचित कल्पना नसेल, माहिती नसेल, परंतु नेता निवडीची प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारच करू शकतात। त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या कुठल्या आमदारांना त्याच्यामध्ये सहभागी करणं किंवा नेत्यांनी त्याच्यात सहभागी होणं हे काही त्या प्रक्रियेचा भाग राहतो। बऱ्यापैकी चर्चा पुढे गेलेली अजितांच्या मातीचा आणि त्यांनी मला हेही सांगितलेलं की त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि त्यांच्या पक्षातल्या अन्य आमदारांना देखील याची त्यांनी कल्पना दिली आहे की आम्हाला त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं। त्यांचं मत असं होतं की मी निर्णय ज्यावेळी सांगतो त्यावेळी तो निर्णय होतो, इम्प्लिमेंट होतो, तुम्ही त्याबद्दल काही चिंता करायची कारण नाही, हे सगळे माझे सहकारी मी म्हणेन त्याप्रमाणे निर्णय करतील। साहेब, शरद पवारांनी वक्तव्य केलेलं आहे की गेल्या 4 महिन्यापासून विलीनीकरणासंदर्भात चर्चा सुरू होती। नाही, मला या विषयावरती आता काही बोलायचं नाही आहे। आज विधिमंडळ पक्षाची बैठक आहे, आम्ही सगळ्यांनी बसू आणि मग या विषयावरती नंतर आम्हाला बोलता येईल।